सोडून विठोबा थेट पुण्याच्या रस्त्यावर खाकीवर्दीत धावून आला। पुण्याच्या रस्त्यावर ज्ञानोबा तुकाराम नावाचा गजर घुमत होता। लाखो वारकरी टाळ मृदुंगांच्या तालावर तहानभूक विसरून पंढरीच्या वाटेने चालले होते। डोक्यावर पांढरी टोपी, कपाळावर बुक्का आणि गळ्यात तुळशीची माळ घातलेला विठ्ठलाचा एक निष्पाप भक्त वारीच्या गर्दीत माऊलींच्या पालखीसोबत आनंदाने नाचत पुढे जात होता। त्याच गर्दीत कडक उन्हात आणि अथांग जनसागरात वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन एक अधिकारी उभे होते। पुण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप भाजीभाकरे। अंगावर खाकी वर्दी, डोक्यावर पोलिसांची टोपी आणि चेहऱ्यावर कर्तव्याची कठोरता असली तरी त्यांच्या छातीत एका संवेदनशील डॉक्टराचं आणि एका शेतकऱ्याच्या मुलाचे हळवे हृदय धडधडत होते। अचानक टाळ मृदुंगाचा आवाज एका बाजूला थांबला। गर्दीत एकच गोंधळ उडाला। पालखीसोबत चालणारा एक वारकरी अचानक छातीवर हात ठेवून रस्त्यावर कोसळला। श्वास अडकला होता, डोळे पांढरे होत होते आणि आजूबाजूचे लोक घाबरून गेले होते। वारीच्या गर्दीत रुग्णवाहिका वेळेत पोहोचवणे अशक्य होते। काळाचा सांगावा आला की काय अशी भीती प्रत्येकाच्या मनात दाटली। तेवढ्यात गर्दी बाजूला करत खाकी वर्दीतील एक अधिकारी देवदूतासारखा धावून आला। ते होते डॉक्टर संदीप भाजीभाकरे। क्षणाचाही विलंब न करता, आपल्या उच्च पदाचा, वर्दीचा किंवा प्रोटोकॉलचा विचार न करता ते थेट रस्त्यावर त्या वारकऱ्याच्या शेजारी गुडघ्यावर बसले। त्यांनी वारकऱ्यांची नाडी तपासली। परिस्थिती गंभीर होती। डॉक्टर भाजीभाकरे यांनी लगेचच आपल्या वैद्यकीय शिक्षणाचा अनुभव पणाला लावला। त्यांनी त्या वारकऱ्याच्या छातीवर दोन्ही हातांनी दाब देण्यास म्हणजे CPR देण्यास सुरुवात केली। बाबा, डोळे उघडा, काही नाही होणार तुम्हाला, असे म्हणत ते पूर्ण ताकदीने त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते। पोलीस उपायुक्तांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या, पण त्यांचे हात थांबत नव्हते। 1 मिनिट, 2 मिनिट संपूर्ण वातावरण स्तब्ध झाले होते। आजूबाजूचे वारकरी हात जोडून विठ्ठलाचा धावा करत होते आणि अचानक चमत्कार झाला। त्या वारकऱ्याने एक मोठा सुस्करा सोडला। त्याच्या छातीची हालचाल सुरू झाली आणि त्याने डोळे उघडले। काळ्याच्या जबड्यातून तो वारकरी सुखरूप बाहेर आला होता। डॉक्टरांच्या हातांनी आणि एका पोलिसाच्या तत्परतेने त्या माऊलीच्या भक्ताला जीवनदान मिळाले होते। जेव्हा त्या वारकऱ्याला शुद्ध आली आणि त्याने समोर खाकी वर्दीतील डॉक्टरला पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। कृतज्ञतेने त्या डॉक्टर भाजीभाकरे यांचे हात घट्ट पकडले। त्या क्षणी तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक वारकऱ्याचा गळा दाटून आला। प्रत्येकाच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, आज विठ्ठल पंढरपुरात नाही तर या खाकी वर्दीत धावून आला। डॉक्टर संदीप भाजीभाकरे यांनी त्या वारकऱ्याला प्रेमाने धीर दिला, पाणी पाजले आणि पुढील उपचारासाठी सुखरूप रवाना केले। त्यानंतर त्यांनी आपले कपडे झटकून ते पुन्हा एकदा पुण्याच्या रस्त्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी सज्ज झाले। पालखी पुढे निघून गेली, पण पुण्याच्या रस्त्यावर खाकी वर्दीची आणि माणुसकीची एक अशी अथांग वारी साजरी झाली जी पाहणाऱ्यांच्या मनात कायमची कोरली गेली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।